नमस्कार मित्रांनो, मी हेमंत सर, मास्टर माइंड स्पर्धा परीक्षा क्लासेस ढानकीचा संचालक। आज आपला तिसरा दिवस आहे मित्रांनो। त्या अगोदर पहिल्या दिवशी आपण घेतला होता 2 अंकी, 3 अंकी आणि 4 अंकी गुणाकार। काल घेतला वर्गमूळ, वर्ग आणि आज घेत आहोत आपण वर्गमूळ। तर मित्रांनो लक्ष द्या, आज आपण जो वर्गमूळ शिकत आहोत तो येणाऱ्या 15 मिनिटात तुमच्या वर्गमूळाची भीती ही नष्ट होणार आहे, म्हणजे संपून जाणार आहे। फक्त मी काय आयडिया देत आहे ते लक्ष द्या, ते व्यवस्थित बघा। त्याच्यातही तुम्हाला सांगतो 0 आणि 5चे मी वर्गमूळ ठेवलेले नाहीत, कारण 0 आणि 5चे 0 काय आहे, शेवटी 0 असला तर तो असते ना, बाकीचे जे अंक ज्या स्क्वेअर मध्ये येतात तो अंक त्याच्या वर्गमूळ असते। आणि 5 शेवटी 25 असतात, म्हणजे 5च्या असतात ना, उरलेले अंक हे कोणत्या तरी रेग्युलर 2 अंकांच्या मल्टिप्लिकेशन असते, त्याच्यामुळे त्यांच्या काही विशेष घेतलेला नाही। तर फक्त आपल्याला लक्षात काय ठेवावं लागतं ते मी तुम्हाला आता सांगतो। बघा इथं दिलेला आहे लास्ट डिजिट मित्रांनो 2, 8, 3, 7 कधीच कुणाच्याच वर्गामध्ये येत नाही। 1 ते 9 पर्यंत तुम्ही मल्टिप्लाय करून घ्या कोणत्याही संख्याच्या, म्हणजे वर्ग बघून घ्या। 1 च्या 1, 2 च्या 4, 3 च्या 9, 4 च्या 16, 5 च्या 25, 6 36, 7 49, 8 64, 9 81, 10 100 कधीच 2, 3 आणि 7, 8 येत नाही। आता हे लास्ट डिजिट म्हणजे काय तर पहा मित्रांनो, 6 9 9 1 4 तिकडे दिले आहे 6 4 6 4 4 4 4 9 1 1 हे आहेत लास्ट डिजिट। ते लास्ट डिजिट कोणत्या स्क्वेअर मध्ये येतात तर इथं दिलेला आहे, जसा 1 हा 1 आणि 9च्या स्क्वेअर मध्ये येते। लक्षात आला? 4 2 आणि 8च्या याच्यामध्ये येते, 6 4 आणि 6 मध्ये येते, तर 9 3 आणि 7 मध्ये येते। 4च लक्षात ठेवायचे आहेत, 1 4 6 9 0 आणि 5 संपला, 2 8 3 7 कधीच कुणाच्या याच्यामध्ये येत नाही, म्हणजे विशेष संपला त्यांच्या। आता बघा मित्रांनो काय करत आहोत आपण, तर इथं शेवटी काय आहे 6 आहे। 6 कुणाच्या स्क्वेअर मध्ये येते तर 4 × 16 आणि 6 6 36, 4 × 16 आणि 6 6 36। व्यवस्थित बघा, 4-5 उदाहरण बघितले की हे फास्ट काढू शकता तुम्ही। 4 × 16 6 6 36, शेवटचे 2 सोडून द्यायचे मित्रांनो। आपण शेवटचे 2 सोडले 21 उरले। 21 कितीच्या स्क्वेअर पेक्षा मोठा आहे तर 21 आहे 4च्या स्क्वेअर पेक्षा मोठा। कितीच्या स्क्वेअर पेक्षा मोठा? 4च्या स्क्वेअर पेक्षा मोठा। तर 4च्या लगेच येणारी संख्या कोणती मित्रांनो? 5। 4 गुणिला 5 म्हणजे किती? 20। 20 पेक्षा 21 काय आहेत? मोठे आहेत। तर इथून मोठा आकडा कोणता आहे आपला? 6 मोठा आकडा आहे, म्हणजे हा 46च्या स्क्वेअर आहे मित्रांनो। कितीच्या स्क्वेअर आहे? 46च्या स्क्वेअर आहे। दुसरा बघा इथं किती आहे? 9 म्हणजे 3 3 9 न 7 7 49, शेवटचे 2 सोडून द्या, 53 उरलेत। 53 कितीच्या स्क्वेअर पेक्षा मोठा आहे मित्रांनो? तर 53 आहे 7च्या स्क्वेअर पेक्षा मोठा। 7 7 49 ना 8 8 64 बघा, तर 7च्या आणि 8च्या मधातला अंक आहे, बरोबर आहे। 7 7 49 ना 8 8 64। तर मग काय करायचं, 7ला लगेच येणारा अंक कोणता? 7 8, तर 7 8 56। 56 पेक्षा 53 काय आहेत मित्रांनो? लहान आहेत। हा अंक लहान आहे तर लहान, तर आपण 73 केलं। लक्षात आलं? काही अडचणीमुळे मित्रांनो आम्हाला थोडंसं थांबावं लागत आहे। बघा पुन्हा 9 आहे इथं, 9 कुणाच्या? 3 आणि 7 मध्ये, ठीक आहे। शेवटचे 2 सोडलो, किती वाचले मित्रांनो? 75 वाचले। 75 कितीच्या स्क्वेअर पेक्षा मोठा आहे तर 75 आहे 8 8 64 न 9 9 81। लक्षात आला? 8 8 64च्या पेक्षा मोठा आहे ना, 8च्या समोरचा अंक 9, तर 9 8 72, 9 8 72। 72 पेक्षा 75 काय आहेत? मोठे आहेत। तर इथं मोठा आकडा कोणता आहे? 7 आकडा आहे, तर काय होईल? 87 होईल। पुन्हा पहा इथं 1 आला मित्रांनो। 1 कुणाच्या स्क्वेअर मध्ये येते? 1 आणि 9च्या स्क्वेअर मध्ये येते। हा मला माहित आहे, तुम्ही बघू शकता इथं लिहिलेले आहेत। 1 आणि 9 मध्ये येते, शेवटचे 2 सोडून द्या। 62 कितीच्या स्क्वेअर पेक्षा मोठा आहे? 7 7 49 ना 8 8 64, म्हणजे 7 पेक्षा मोठा आहे। तर पहिले 7 गुणिला 7च्या समोरचा आकडा घ्यायचा 8, 7 8 56। 56 पेक्षा 62 मोठे आहेत, 62 मोठे आहेत, तर मोठा आकडा घ्यायचा 9, म्हणजे हा होईल 79च्या स्क्वेअर। नाही हे परफेक्ट आणि कन्फर्म आहेत मित्रांनो। लक्षात घ्या, स्ट्रगल करायचे आहे तर थोडीशी मेहनत घ्यावी लागते, थोडीशी अडचण करावी लागते। आम्हाला ज्या तकलीफा व्हायल्या, ज्या अडचणी व्हायल्या त्या आमच्या स्ट्रगलसाठीच आहेत असं मला वाटते। त्यामुळे मी तुम्हाला सांगतो, आम्ही थांबण्याचा प्रयत्न करत नाही ना। जो व्यक्ती थांबला तो संपला, लक्षात ठेवा। म्हणून थांबा नको, फक्त करत राहा, तुम्हाला यश ऑटोमॅटिक भेटेल। कारण ज्या रस्त्याने तुम्ही चाललात त्या रस्त्यावर जर काटे दिसले तर काट्याच्या समोर फुलं असतात, पण ज्या रस्त्यावर नेहमी नेहमी फुलं पडले आहेत त्या समोर खूप मोठे काटे येणार आहेत मित्रांनो।
लक्षात घ्या शेवटी काय आहे 4 आहे, 4 शेवटी असला तर कोणाच्या याच्यामध्ये येते 2 आणि 8 मध्ये येते, शेवटचे 2 सोडून द्या. 46, 46 कुणाच्या स्क्वेअर पेक्षा मोठा आहे मित्रांनो, तर 46 आहे 6 6 36 न 7 7 49 म्हणजे 6 पेक्षा मोठा आहे. तर 6च्या समोरचा आकडा 6 7 42, 42 पेक्षा 46 मोठे आहेत, 46 मोठे आहेत तर इथला मोठा अंक 8 म्हणजे 68च्या स्क्वेअर. सगळे व्यवस्थित लिहून देत आहे मित्रांनो, सगळे पाहून घ्या, 10-15 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये सगळं क्लिअर होणार आहे. इथं 6 आहेत, 6 कुणाच्या याच्यामध्ये येते तर ते येते 4 आणि 6 मध्ये, 6 येते 4 आणि 6 मध्ये, तर 4 आणि 6 घेतलं. शेवटचे 2 सोडून द्या, शेवटचे 2 सोडलो किती उरले 57. 57 कितीच्या स्क्वेअर पेक्षा मोठे आहेत तर पहा 7 7 49 ना 8 8 64 म्हणजे 7च्या स्क्वेअर पेक्षा मोठे आहेत. तर 7 गुणिला 8 केलो आपण, 7 8 56, 56 पेक्षा 57 मोठे आहेत म्हणजे 76च्या स्क्वेअर. इथं 4 आहेत, 4 कुठं येते तर पहा 2 आणि 8, 2 आणि 8 मध्ये येते. शेवटचे 2 सोडून द्यायचे पुन्हा. 67 वाचले, 67 कुणाच्या स्क्वेअर मध्ये येते 8च्या स्क्वेअर च्या पुढे आहे म्हणजे 8 8 64 न 9 9 81 होतात. तर 8च्या पुढे 9, 9 8 72, 72 पेक्षा 67 लहान आहेत, लहान आहेत तर लहान आकडा घ्या म्हणजे 82 बरोबर आहे इथं. लक्षात आलं. आता इथं पहा 6, 4 आणि 6 5 आकडे आहे मित्रांनो, हे 2 सोडून द्या. 155, 155 कितीच्या स्क्वेअर पेक्षा मोठे आहेत तर 12च्या स्क्वेअर पेक्षा मोठे आहेत. 12च्या स्क्वेअर आहे 144. तुम्हाला सांगितलं मी त्या दिवशीच की तुम्ही 25 पर्यंत लक्षात ठेवा, नाही जमले तरी 9 पर्यंत असलं तरी काढता येते तुम्हाला. ठीक आहे. 12च्या स्क्वेअर आहे 144 आणि 13च्या स्क्वेअर आहे 169, तर 169 पेक्षा हे लहान आहेत म्हणजे 12च्या स्क्वेअर मध्ये येतील. 12 गुणिला 13, आता 12 गुणिला 13, 12चा स्क्वेअर माहित होता आपल्याला, 12 गुणिला 13 करायचा तर 12चा स्क्वेअर आहे 144 मध्ये 12 मिळवा मित्रांनो. काय होईल 144 न 12 156, 156 पेक्षा 155 काय आहेत तर लहान आहेत, हे लहान आहेत म्हणून हा आकडा येईल. तर काय कितीचा स्क्वेअर होईल 124चा स्क्वेअर होईल. पुन्हा इकडे बघा 4 आहे 2 आणि 8 मध्ये येईल, शेवटचे 2 सोडलो 190, 190 कुणाच्या स्क्वेअर पेक्षा मोठे आहेत तर 13च्या 169 न 14च्या 196, 69 चे उलटे 96 आहेत मित्रांनो, लक्षात घ्या. म्हणून 13 न 14 लवकर लक्षात राहते. 13च्या स्क्वेअर 169 न 14च्या 196, 13च्या पुढचा अंक 14, 13 गुणिला 14 169 मध्ये पुन्हा 13 मिळवा. 70 80 82, 182, 182 पेक्षा 190 मोठे आहेत म्हणजे काय होईल 138 होईल. हे बघा पुन्हा सिंपल वाला आला. 4 कुठं आहे 2 आणि 8 मध्ये आहे मित्रांनो, शेवटचे 2 सोडून द्या. 38 6च्या स्क्वेअर पेक्षा मोठा आहे, 6च्या लगेच येणारा अंक 7, 6 7 42, 42 पेक्षा 38 लहान आहेत म्हणजे 62च्या स्क्वेअर होईल. इकडे लक्ष द्या. आपण ज्या रस्त्यावर चाललो मित्रांनो ते आपल्याला सहजरित्या प्राप्त झालेलं नाही आहे, त्याच्यामुळे लक्षात घ्या. भरती पाहिजेत, वर्दी पाहिजेत तर भरती पाहिजे. वर्दी पाहिजेत म्हणून भरती आहे ना, ती भरती जर पूर्ण करायची आहे तर तुम्हाला आज मेहनत करावं लागेल. आज जर 6 तास 7 तास जर तुम्ही विद्यार्थी मित्रांनो अभ्यास नाही केलेत म्हणजे वर्दीसाठी प्रयत्न नाही केलेत तर उद्या तुम्हाला तुमच्या अंगावर 24 तास वर्दी दिसणार नाही. म्हणून फक्त एवढं लक्षात ठेवायचं, हम करे सो मंजिल, म्हणजे मी जे करतो आहे ते व्यवस्थित करतो आहे ना तेच करायचं. अभ्यास करताना दुसरं ऑप्शन जीवनात ठेवा नको. 4 आहे, 4 कुणाच्या स्क्वेअर मध्ये येते 2 आणि 8, शेवटचे 2 सोडून द्या. 96, 9 9 81 न 10 10 100 म्हणजे 9च्या पुढे येते. 9 गुणिला 10, 9 10 90, 90 पेक्षा 96 मोठे आहेत म्हणजे 98. इथं 4 2 आणि 8 मध्ये येते 184, 184 किती पेक्षा मोठे आहेत आताच सांगितलं 13 पेक्षा मोठे आहेत. 13च्या 169, 13 गुणिला 14 169, 182 झाले. 13 गुणिला 14 काय झाले 82 झाले. 13च्या स्क्वेअर 169 मध्ये 13 मिळवले. 70 80 82, 182 झाले. 182 पेक्षा 184 मोठे आहेत म्हणजे 138चा स्क्वेअर आहे मित्रांनो. इकडे बघा 9 3 आणि 7 मध्ये आहे, शेवटचे 2 सोडून द्या. 278, 278 कितीच्या स्क्वेअर पेक्षा मोठे आहेत तर पहा 21च्या
15च्या 225 न 16च्या 256 तर 16च्या स्क्वेअर मध्ये आहे 256, 17च्या 289 तर गुणिला 17, 16च्या समोरचा अंक घेत आहोत मित्रांनो आपण. 16च्या स्क्वेअर आहे 256 मध्ये 16 मिळवा, 56 6 62 10 72, 272. 272 पेक्षा 278 मोठे आहेत, 78 मोठे आहेत तर मोठा अंक 7 येईल. तर 167. इथं आहे 1 शेवटी कुठे येते 1 आणि 9 मध्ये येते. 81 सोडले वाचले 82. 9च्या स्क्वेअर 81 गुणिला 10 9 10 90 म्हणजे काय होईल लहान आहेत 82 म्हणजे 91च्या स्क्वेअर होईल. इथं पहा 1 आणि 9 मध्ये येईल शेवटचे 2 सोडलो 445. 445 कितीच्या स्क्वेअर पेक्षा मोठे आहेत तर 20च्या 400 न 21च्या 441. 21च्या 441 21 गुणिला 22 441 आणि 21 करा 442 462. 462 पेक्षा 445 मित्रांनो लहान आहेत. तर हा होईल 211च्या स्क्वेअर. लक्ष द्या आपण काय म्हणत आहोत मी तुम्हाला आजच्या छोटा चॅप्टर झाला असेल तरी हा चॅप्टर तुम्हाला भविष्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. म्हणून मित्रांनो एवढा लक्षात ठेवा आपल्याला फक्त करायचं आहे ते करायचं आहे. छोटं मोठं पहा नको, ज्या चुका आहेत त्या सांगत जा. प्रत्येक शिक्षकाला सांगा, मलाच नाही. तुम्ही ज्या शिक्षकाकडे क्लास लावलेत असं हे नको करा की मी एवढं प्रश्न विचारलं तर सर मला काय म्हणतील. बिलकुल काही नाही म्हणतील, ते म्हणालेही तरी लक्षात ठेवायचं मला काही पाहिजेत म्हणून मला विचारावं लागेल. जे विचारत नाही ते तसेच राहतात. इकडच्या नोटबुक पाहून तिकडच्या नोटबुक पाहून मित्रांनो आपली स्पर्धा परीक्षा होणार नाही. शालेय जीवन संपलेलं आहे आपला. आपल्या उद्दिष्टावर आणि आपल्या ध्येयावर यायचे आहे तर तुम्हाला एवढंच करावं लागेल. आपले व्हिडिओ तुम्हाला जर आवडत असतील मित्रांनो तर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट्स करा. धन्यवाद.